नमस्कार, उज्ज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण पुलाव बनवणार आहोत, पनीर मटर पुलाव बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला। पनीर घेतलेला आहे इथे 200 ग्रॅम मी। 3 चमचे आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया आणि याला छान असं कोट करून घेऊया। कॉर्नफ्लॉवर नसेल तर अरारूट पावडर वापरली तरी चालेल। 10 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर आपण हे पनीरचे पीसेस तेलात तळून घ्यायचे आहे। पनीर तळत असताना तेल आपण मंद आचेवर ठेवायचे आहे, नाहीतर पनीर जळण्याची शक्यता असते। एक एक करून सर्व पनीर आपण यामध्ये टाकून घेतलंय। आता 2 मिनिटांनंतर आपलं पनीर तळून तयार आहे, साइडला ठेवून घेऊया। एका भांड्यामध्ये 2 मोठे चमचे तेल आणि 2 चमचे साजूक तूप आपण घेतलेला आहे। अर्धा इंच दालचिनी टाकलेली आहे आपण। 2 ते 3 तमालपत्र घेतले आहे। एक काळी विलायची आहे इथे। 2 ते 3 हिरवी विलायची घेतलेली आहे आपण। 3-4 आपण काळी मिरी, 3-4 आपण लवंग घेतलेले आहे। 1 चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। कांदा आपण हे 2 छान बारीक कापून घेतलेला आहे फ्राय करून। आता त्यामध्ये 1 छोटी वाटी गाजर आणि 1 छोटी वाटी आपण मटार टाकले। हे सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। 2 ते 3 हिरवे मिरच्या मध्ये काप देऊन टाकून घेऊ आपण आणि हे सुद्धा छान फ्राय करून घेऊया। 10-12 काजू आहे, ते आवडत असतील तर टाका, नसेल नाही टाकले तरीही चालेल। आता हे छान फ्राय झाल्यानंतर आपण हा बासमती तांदूळ आहे 2 वाट्या स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि अर्धा तास याला आपण भिजत ठेवला होता, त्यामुळे आपला पुलाव पटकन होतो आणि मोकळा सरसरीत होतो। आता सर्व तांदूळ टाकून झाल्यानंतर आपल्याला 2-1 मिनिटं याला छान फ्राय करून घ्यायचं आहे तेलात, म्हणजे आपला पुलाव मोकळा सरसरीत होतो। आता 2 मिनिटांनंतर आपण गरम पाणी करून घेऊया। येथे थोडेसे पुदिन्याचे पानं घालून घेऊ आपण 10-12, म्हणजे आपल्या पुलावला फार स्वाद छान येतो याच्याने। हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेतलंय। आता गरम पाणी टाकून घेऊ यामध्ये। 2 वाटी आपण बासमती तांदूळ घेतलेले आहे, तर 3.5 वाट्या पाणी आपल्याला येथे लागणार आहे। पाणी जास्त टाकायचं नाहीये, नाहीतर आपला पुलाव चिकट होण्याची शक्यता आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय आपण 1 मोठा चमचा। आता ह्याला थोडीशी वाफ देऊन घेऊया। 2 ते 3 मिनिटातच आपला पुलाव तयार आहे। थोडीशी पाणी आहे यामध्ये आणि याच परिस्थिती जेव्हा अशी येईल, थोडंसं पाणी राहील, तेव्हा तळलेलं पनीर टाकायचं आहे। अगोदरच आपण पनीर घालायचं नाहीये, नाहीतर पनीर एकदम सॉफ्ट पडतं त्यामध्ये। आता पुन्हा आपण 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून घेऊ। झटपट बनवून तयार होते ही रेसिपी। सारखी 30 डिश करण्यापेक्षा किंवा खाण्यापेक्षा ही अशी वेगळी डिश ट्राय करायला हरकत नाही। हे बघा किती छान असा मोकळा सरसरीत आपला पुलाव 5 ते 10 मिनिटाच्या आत बनवून तयार होतो। नक्की ट्राय करा रेसिपी। कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।